मीन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. सगळ्यात प्रथम 4 जुलै या दिवशी शुक्र हा ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. त्यानंतर 7 जुलै या दिवशी बुध ग्रह कर्क राशीतनं मिथुनेत वक्री होऊन येतोय. 16 जुलै या दिवशी सूर्य ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची आपण माहिती पाहणार आहोत. प्रथम स्थान मीन राशी आणि या राशीचा स्वामी गुरु ग्रह पंचमामध्ये कर्क राशीत उच्चतम अवस्थेत आणि शनी महाराज लग्नी आहे. मग इथे लग्नातनं गुरु महाराजांबरोबर होणारा हा नवपंचम योग म्हणजे भविष्य योग असेल, तो भविष्यात होणारा असेल किंवा प्रथमात आणि नवमात असल्यानंतर जे योगाचे फल आपल्याला या दृष्टीनं जे पाहायला मिळतात, यामध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये काय प्राप्त होणार आहे. तर आध्यात्मिक साधनेमध्ये खऱ्या अर्थानं तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पंचमस्थान हे आध्यात्मिक म्हणजे अध्यात्माची जी आपली इष्टदेवता आहे त्या देवतेची कृपा प्राप्त करून दिलेली आहे या नवपंचम योगानं. द्वितीय स्थान स्वामी मंगळ ग्रह उपचयामध्ये गेल्यामुळे या योगाला अत्यंत शक्ती प्राप्त झाली आहे. बुधाबरोबर होत असलेला अशुभ द्विद्वादर्शक योग आणि रवी गुरु बरोबर होत असलेला मंगळ या ग्रहाचा त्रिरेकादश म्हणजे लाभ योग हा नक्कीच धनप्राप्तीचे तुमचे मार्ग अडलेले नडलेले मोकळे केल्याशिवाय राहणार नाही. याच बरोबर तुमच्या तृतीय स्थानामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह हा 6ष्ठ स्थानामध्ये पडलेला आहे. उपचयाचा मालक उपचयामध्ये, परंतु तो नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे एवढे फल नाही. परंतु मंगळ हा नैसर्गिक पापग्रह, त्याच्याबरोबर होत असलेला केंद्र योग हा म्हणजे मोठा शक्तिशाली तुमच्या व्यापारामध्ये, उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये राजयोगाची भूमिका इथे या स्थानात या निमित्तानं निभावताना तो दिसत आहे. मग आपल्याला झालेले हे सगळे फायदे, या ग्रहांचे होणारे आपल्यावरती परिणाम हे आपण व्यवस्थित पाहिले पाहिजे. चतुर्थ स्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 7 तारखेला राशी परिवर्तन करतोय. ते म्हणजे त्याचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी येतोय, म्हणजे तो वक्री होतोय कर्केतनं मागे येऊन. मग काय राहिलंय? चतुर्थात स्वराशीचा झालाय बुधाचा भद्र नावाचा पंचमहापुरुष योगापैकी एक राजयोग तयार झालेला आहे. तो तुम्हाला आलाय नवीन वास्तू देण्यासाठी, नवीन वाहन देण्यासाठी, याचबरोबर शेती जमीन घेण्यासाठी आणि तुमच्या आईची खऱ्या अर्थानं कृपा तुम्हाला या महिन्यात मीन राशीच्या जातकांना प्राप्त करून घ्यायची आहे. बुध महाराजांच्या बरोबर 16 तारखेपर्यंत या स्थानामध्ये 7 तारखेनंतर बुध महाराज मिथुनेत आणि 7 तारखेपासून 16 तारखेपर्यंत होत असलेला बुधादित्य योग, सूर्याचा बुधाचा आणि सहवास योग हा प्रचंड बुद्धिमत्ता देणार आहे. स्वतःचं सुख शोधायला लावणार आहे
आणि हेच तर सगळं मीन राशीच्या जातकांना तो प्राप्त करून देतो आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा या निमित्तानं निर्माण होते. ग्रहांच्या स्थितीनं जे आडलेले कामं होते त्याला वाटचाल प्राप्त होऊन ते कामं तुमचे रखडलेले परिपूर्ण होत आहेत. घर घ्यायचं होतं झालंय. वाहन घ्यायचं होतं ते अस्तित्वात आलंय. यासाठी तर बुध महाराज वक्री होऊन आले. पंचमस्थान इथे गुरु महाराज इथे येऊन विराजमान होऊन आणि स्वराशीचे आणि सूर्य महाराजांबरोबर युतीत येणं, सहवास योगात येणं, हे म्हणजे खरोखर तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही असे संकेत मीन राशीच्या जातकांसाठी पत्रिकेत दिसत आहे. प्रेम प्रकरणाच्या दृष्टीनं आनंदाचा कालखंड आहे. उच्च शिक्षण परिपूर्ण होण्याच्या दृष्टीनं योग आहे. चांगली संतान प्राप्त होऊ शकते. अनेक वेळ गेलाय गुरुजी, वर्ष झालेत लग्नाला, योग येत नाही संततीचा. एवढी सुंदर योगांची युती आल्यामुळे मीन राशीच्या जातकांना संतान प्राप्तीचा योग इथे दाखवतोय. षष्ठ स्थानामध्ये शुक्र केतू सहवास युती आणि या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा कर्क राशीमध्ये 16 तारखेनंतर येतोय. 16 तारखेपर्यंत तो कुठे आहे? चतुर्थात, म्हणजे शुक्राचा सूर्याबरोबर 4 तारखेनंतर 16 तारखेच्या पर्यंत होत असलेला त्रिरेकादश लाभ योग चतुर्थाबरोबर हा सुख देणारा, नोकरीमध्ये बढती देणारा, दूर कुठे नोकरी काम करत असू घराच्या जवळ आपण काम करायला येणं, बदली आपली घराजवळ होणं, फक्त या निमित्तानं आईच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला थोडीशी घ्यावी लागेल. अचानक शत्रू सुद्धा मित्र होता या निमित्तानं. नाते संबंध मजबूत होत आहे. फक्त भावनांवर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागणार आहे. ते जर केलं तर जिंकलं म्हणून समजायचं. सप्तमस्थान स्वामी बुध ग्रह 7 तारखेनंतर होत असलेला बुधाचा भद्र नावाचा राजयोग चांगली वधू, चांगला वर प्राप्त करून देणारा, विवाहामुळे भाग्योदय होणारा, त्याच बरोबर पार्टनरशिप मध्ये मोडा धन देणारा प्राप्त करून पार्टनरशिप मध्ये पुढे जाण्याचा योग मीन राशीच्या जातकांसाठी बुध महाराजांनी आणलेला आहे. अष्टमस्थान स्वामी शुक्र ग्रह अष्टमेश पत्रिकेमध्ये 4 तारखेच्या नंतर षष्ठात येतो आहे. तो विपरीत नावाचा राजयोग तयार करण्यासाठी. भाग्यस्थान, या भाग्यस्थानाचा विचार करता स्वामी मंगळ ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे आणि या भाग्येशाचा सूर्याबरोबर गुरु बरोबर होत असलेला त्रिरेकादश लाभ योग हा भाग्याला उजळणी देणारा आहे. गुरु कृपा तर होईल, इष्टदेवतेची कृपा तर होईल, परंतु परदेशात जाऊन स्थित होणं, परदेशात नोकरी प्राप्त करून घेणं हे अत्यंत सुलभ होणार आहे. नवे नवे परदेशात नाही, पर राज्यामध्ये, पर गावामध्ये, पर जिल्ह्यामध्ये जाण्याचा योग येईल. काम धंदा व्याप वाढण्याचा योग येईल. नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात. ते सिद्धत्व तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने जीवनाला पुढे नेईल. दशम स्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह पंचमात आलेला आहे. या गुरु महाराजांचा होत असलेला शनी बरोबर लग्नेशा बरोबर, म्हणजेच गुरु महाराज लग्नेश, लग्न स्थानामध्ये शनी महाराज विराजमान. इथे नवपंचम योग. राजकीय पदामध्ये मोठी वाटचाल आहे. मंत्रिपदापर्यंतचा प्रवास आहे. आमदारकी खासदारीच्या योगांचे संकेत प्राप्त होत आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते आहे. मोठं पद प्राप्त होत आहे. चांगलं वाहन घेण्याचा योग, प्रगती होण्याचा योग, वडिलांच्या नावलौकिकात भर घालण्याचा योग मीन राशीच्या जातकांसाठी याच महिन्यात आलेला आहे. लाभस्थान आणि शनी महाराजांचा
लाभातनं म्हणजे लाभाचे ते स्वामी आहेत, ते लग्नात आले आहेत आणि परत इथे बुधाबरोबर होत असलेला त्यांचा केंद्र योग, मंगळाबरोबर होत असलेला त्रिरेकादश लाभ योग, रवी गुरुबरोबर होत असलेला त्यांचा नवपंचम योग मोठे लाभ करून देणारे, ज्ञानाचे लाभ आहे, आर्थिकतेचे लाभ आहे, प्रगतीचे लाभ आहे आणि तुमच्या बरोबर सहकार्य यांचं राहणार आहे असा हा झालेला योग आहे. फक्त या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या भावनांवरती एखाद्या गोष्टी बरोबर वाहत तुम्ही जाऊ नका, म्हणजे जिंकलं म्हणून समजायचं. व्ययस्थान कुंभ राशी, स्वामी शनी ग्रह लग्न स्थानामध्ये स्थित आणि इथे होत असलेला हा व्यय काही होणार आहे का? कशावर होईल? व्यापार उद्योग धंद्यासाठी पैसा खर्च होईल. याचबरोबर केंद्राबरोबर बुधाबरोबर होत असलेला केंद्र म्हणजे नवीन घर वास्तू वाहन घेण्यासाठी व्यय होईल. पंचमाबरोबर होत असलेला नवपंचम योग म्हणजे कशासाठी खर्च आहे हा तुमचा? विद्या, अभ्यास, शिक्षण, मुलांचं स्वतःचं यासाठी योग होईल. षडाष्टक योग होतोय म्हणजेच आजार पाण्यावरती सुद्धा खर्च होईल, म्हणून स्वतःच्या आरोग्याची काळजी ही महत्वाची आहे. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 3, शुभ रंग पिवळा, शुभ दिवस आपल्यासाठी 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख आहे. अशुभ दिवस आपल्यासाठी 11 तारीख, 12 तारीख, 21 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम बृहस्पतये नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना